कृती या ठिकाणी आपण प्रश्न 3रा ए मधली कृती दुसरा उपप्रश्न अभ्यासत आहोत. प्रश्न विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावा. प्रश्न काय सांगतोय ते विचारात घेतल्या तर उत्तराकडे सहज आपल्याला जाता येतं. समभुज चौकोनाच्या बाजूंच्या वर्गाची बेरीज त्याच्या कर्णाच्या वर्गाच्या बेरजी इतकी असते. तर आपल्याला या ठिकाणी सिद्ध करायचं आहे. यावरून ही कृती पूर्ण करायची आहे. मग आपल्याला काय दिलेलं आहे? एक समभुज चौकोन दिलेला आहे आणि समभुज चौकोनाच्या बाजूंच्या वर्गाची बेरीज ही कशी समान असणार आहे? कर्णांच्या वर्गाच्या बेरजे एवढा. आणि म्हणून आपण ही कृती वाचन करूया. समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात आपल्याला माहित आहे. आणि मग या ठिकाणी काय दिलेले आहे? त्रिकोण PQS हा एक विचारात घ्यायचा आहे. त्यानंतर यामध्ये रेख PT व त्रिकोण QRS हा खाल्ला. त्यामध्ये रेख RT ही मध्यगा आहेत. म्हणजे या ठिकाणी या दोन त्रिकोणाच्या PT आणि RT या मध्यगा आहेत हे दिलेलं आहे. आणि अपोलोनियसच्या प्रमाणानुसार आपल्याला काय लिहिता येईल बघा. PQ चा वर्ग अधिक PS चा वर्ग म्हणजे कुठे पहा निरीक्षण करू आकृतीत. PQ चा वर्ग अधिक PS चा वर्ग बरोबर आपल्याला माहित आहे अपोलोनियस म्हणजे मध्यगाच्या वर्गाचे दुप्पट अधिक अर्ध्या पायाच्या वर्गाचे दुप्पट म्हणजे QT. हा पाया आहे तिथे अर्धा पाया म्हणजे काय मध्यगाच्या वर्गाचे दुप्पट म्हणजे काय होईल? 2 PT वर्ग हे उत्तर असेल. त्याचबरोबर खाल्ल्या त्रिकोणामध्ये QR चा वर्ग अधिक SR चा वर्ग बरोबर काय होईल? या ठिकाणी अर्ध्या पायाच्या वर्गाचे दुप्पट अधिक मध्यगाच्या वर्गाचे दुप्पट. मध्यगा कोणती आहे? या ठिकाणी आपल्याला RT याच्या वर्गाचे दुप्पट आणि म्हणजेच काय 2 मध्यगा आहे RT त्याच्या वर्गाचे दुप्पट. त्याचबरोबर 1 व 2 हे विधान आपल्याला नंबर दिलेला आहे 1 व 2 यांची बेरीज करू. बेरीज आपण काय कसं करतो? डाव्या बाजूची बेरीज डाव्यामध्ये करतो आणि उजव्या बाजूची बेरीज उजवीकडे. म्हणजेच काय होईल? PQ वर्ग अधिक PS वर्ग अधिक QR वर्ग अधिक SR वर्ग ही डावी बाजू समान आहे उजव्या बाजूची बेरीज. एक PT वर्ग अधिक दुसरा RT वर्ग म्हणजेच या ठिकाणी 2 कॉमन दिले तर कंसात काय असेल? RT वर्ग अधिक 2 QT वर्ग अधिक 2 QT वर्ग 2 2 4 QT वर्ग. परत 2 काढलेले आहे. परंतु आता आपण निरीक्षण केलं तर RT आणि PT ही समान आहेत. कारण या ठिकाणी या समभुज चौकोनाचे कर्ण हे कसे आहेत? परस्परांचे लंब दुभाजक पण आहेत किंवा दुभागतात म्हणजे याचे 2 समान भाग होतात. म्हणून PT अंतर जेवढं आहे तेवढाच उरलेला भाग असेल. PT म्हणजे RT समान असणार आहे. म्हणून RTच्या ठिकाणी आपण या ठिकाणी PT लिहू शकतो. PT चा वर्ग. त्याचबरोबर यांची बेरीज काय होईल? आपण आतमध्ये बघा PT वर्ग अधिक PT वर्ग 1 आणि 1 2 आणि 2 न गुणला तर 2 2 बेदोनी 4 PT वर्ग अधिक 4 QT वर्ग जसाच तसा. परत या ठिकाणी आपण थोडं निरीक्षण केलं तर काय हो? या स्टेपमध्ये 4 QT वर्गला कसं लिहिलेलं आहे? 2 कंसात लिहून त्याचा वर्ग घेतलेला आहे म्हणजे 2 QT कंसाचा वर्ग. म्हणजेच आपण या ठिकाणी 2 PT कंसाचा वर्ग करूया कारण 2 चा वर्ग 4 असतो. म्हणून आपण 4 ला असं लिहिले 2 चा वर्ग. त्याचबरोबर डावी बाजू जशाच तसे उजव्या बाजूला 2 PT वर्गावरून काय लिहिलं आहे? PR वर्ग. निरीक्षण करूया आकृतीमध्ये 2 PT म्हणजेच आपल्याला हा पूर्ण कर्ण तयार झालेला आहे. तसंच या ठिकाणी 2 QT चे दुप्पट म्हणजे हा कर्ण तयार होईल. QS त्याचा वर्ग. म्हणजे आपल्याला जे पाहिजे होतं ते सिद्ध झालं. समभुज चौकोनाच्या बाजूंच्या वर्गाची बेरीज ही कर्णाच्या वर्गाच्या बेरजेशी समान असते. या पद्धतीने ही कृती पूर्ण झालेली आहे.